तरी तुले या पोरीला शिकू नको, या पोरीला शिकू नको, कॉलेजला पाठवू नको. पण माय काची गोड घेते बाबा पोरीची. नाही नाही, पोरगी शिकली तर मोठी होईल, पुढे घे ना आता दाबून. कशी फोनवर बोलून राहिली पोराईसोबत. आता आला घेतला हिसका. वाया गेली ते पोरगी कॉलेजला जाऊ जाऊ. मला माहित आहे का बापा, ही घुबळ अशी निघते तर मला वाटलं बापा आपली पोरगी लय चांगली आहे, शिकू द्या बापा, चांगली आपल्या पायावर उभी राहील तर कसं चांगलं वाटेल माय बापाले. पण हे मला वाटलं का अशी घुबळ निघीन तर हे म्हणून माग संबंध चांगला आला बरं लग्न करून दे तिचं, झमकून दे बरं. नाही नाही बाय, पोरगी ग्रॅज्युएट झाल्याशी लग्नच नाही करत, चांगला भेटवतोच नाही. नोकरीवालाच पाहिजे आपल्याला. आता कोणाच्या मागं गेलीस तिथं काय फासली असती ना तोंडाले. काय तायाचं काय लावलं असतं काय तोंडाले, तोंड टाकायला जागा होती काय. तुला काही कोणी घरात ऐकत नाही, आपण किती हुकलं तरी हुकतो कुत्रत आपण. ते माहित आहे काय, हे शिनाला अशी करते तर मला जर माहित असतं तर तास तिचे हात पिवळे केले असते ना. मला माहित नव्हतं हे अशी निघते तर. ते अगाऊ निघली ते. मायबापाने जेवढी सूट दिली त्याचा फायदा घेणं लावला ना तिनं. तिला वाटते आपले मायबाप काहीच करत नाही, करा आपण काही बी, करा आपण काही बी. पण थांब ना, तुला झटका दाखवतोस, थांब तू. ते बांधर तोंडे इकडे वा, इकडे बाळाकडे. काय म्हणतात बोलायला. मोबाईल कुठे आहे, मोबाईल कुठे आहे, चला आणतो मोबाईल लवकर. कुठे आहे तो मोबाईल, कुठे ठेवला. कोण्या हिऱ्यासोबत बोलून राहते होतो का, जास्त शिल्लक झाली का, कोणी बरोबर बोलतो का. एवढी उत्तू आली का तुम्ही, एवढी मागली. मोबाईल कुठे आहे तो, मोबाईल कुठे. मोबाईल घरात आहे ना, घरात आहे मोबाईल. सांगून राहिलो हिची चांगली पाटलाल कर, मी त्यातलं मोबाईल आणतो तो. आई मी काही नाही केलं ना, म्हणजे सोडणं, मला मारू नको आता. मला लागू राहिलो आई, तुला मारू राहिली, मला मारू नको आता, मारू नको ना. तिने माया डोळ्यानं पाहिलं ना, कानानं ऐकलं ना, तरी म्हणता की मी काहीच नाही केलं. म्हणजे तू माया काय शंभर खुशी आहे का, त्या मायला काही समजत नाही म्हणून. चांगली समजतं का तू तुझ्या मायला. त्या वयातून आम्ही जायला लावणं, पण एवढं उत्मात नाही केली बा आम्ही, एवढं मांजलो नाही तुझ्यासारखं. आणि तुला तर बापाने राथेरचे थेरच राहिले. मला काहीच नाही केलं ना, माझ्यावर विश्वास ठेवा ना, मी काहीच नाही केलं तर मला मारते काय आता. त्या मोबाईलमध्ये तर 17-60 पासवर्ड आहे. काल पाहिजे तो तुला एवढे पासवर्ड, व्हॉट्सअपले पासवर्ड, टेलिग्रामले पासवर्ड, इंस्टाग्रामले पासवर्ड. वरून पासवर्ड, खालून पासवर्ड. काय गरज आहे पासवर्डची एवढ्या. सांग पासवर्ड, सांग काय आहे त्याचा, लवकर सांग. अरे टाकता ना एखादा पासवर्ड. कोणाच्या मागे फिरतानी बोलतानी लाज नाही वाटत तिले. मोबाईलने पासवर्ड पाहिजे, स्वतःला पासवर्ड पाहिजे काय. सांग सांग लवकर पासवर्ड सांग. सांगला ना ते विचार पाय बरं. मी एकदा म्हणत असतो, डबल म्हणणार नाही. झपकेच दिन चांगले, सांग लवकर. सांग तू पासवर्ड. 0303. माय माय माय, यातलं सारी एंडू गेंडू भाषा करून ठेवला, आपल्याला तर काही समजून नाही राहिलं. कोणती भाषा आहे या मोबाईलमध्ये या. शिरी भाषा ठेवा, मराठी ठेवा, नाही तर इंग्रजी ठेवा. हे कोणती एंडू गेंडू भाषा ठेवली होतं ना. लिपीमध्ये आहे ना ते करेल, तुम्हाला नाही समजणार ते, मला समजते फक्त. वर तोंड करून सांगते ते, आणि ते लिपीमध्ये आहे ते तुम्हाला समजणार नाही. हवाईला तर खाली ना आता, जास्त शिल्लक बोलशील तर करते लवकर बरोबर काय आहे तर. नाही नाही, तिला काही कष्ट देऊ नको. तिच्या हाती काही मोबाईल देऊ नको. डिलीट मारीन ते, भाऊ नाही ते, आपल्याला काय समजते. पण वावरात जाणारे लोक, शेतकरी लोक, आपल्याला एवढं नॉलेज नाही मोबाईलमधलं. थांब मी जातो गावात आणि एखाद्या पोराजवळून हे सुद्धा आणतो करून. थांब नको, मला फक्त त्या पोऱ्या नंबर माहीत पडू दे, कोणाची बोलून राहिली पाहतो. मग तुमचा दोघाही जाय धिंगाणा करतो ना, थांब नाही. बाबा त्या मोबाईलमध्ये काही नाही ना, मोबाईल द्या ना माझं, काही नाही का त्याच्यात, काहीच नाही ना. मोबाईल पाहिजे तिले, थांब ना मला पाहू दे ना काय याच्यात काय नाही तर. इले घरात घालो अशी झोडशील, कमळलं मुळलं चालेल, हातपाय मुळले चालते निजे, खाता पेताने यायला चालेल येईल. लोळी लुंगडी झाली चालेल, एखाद्याला देऊ, एखाद्या मस्ती मारू लागलं असतं. थांब मी येतोच गावातून, पाहतो ना मोबाईलचा काय बजेट आहे. सगळं झाली माझी पोरी. थांब आता तुझ्या बजेटच करतो ना, आणि त्या पोऱ्याचाही बजेट करतो. चल होय घरात, बऱ्या बोलायला सांगून राहिले तुले, लवकर नाही नटून, नाही तर विचार पाय बरं तू काय म्हणतात. माझ्यापेक्षा वाईट कोण नाही. चालवाय घरात लवकर. जातो घरात, फक्त मला मारू नको, फक्त मारू नको मला, जातो. मोठा गळ्या सदाच्या घरी काय ना काय घोर होईल. त्याची बायको जोरजोरात तोंड वाशेन रे गळ्या, आणि सदाही गरम होय. आणि त्याची पोरगी फय 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 लोडून राहील ते गळ्या. काही ना काही मेळ होकेल आहे त्याच्या घरात, काही ना काही बजेट झाला गळ्या. कोणाला सांगू राहिला सध्याचं. अबे तो सध्याचं पुरी बायकोच्या हातची कटपुतली आहे. बायको बुडीचं तोंड नाही उघडत तो गोऱ्या. मी त्याच्या दारून आलो की नाही तर जोरजोऱ्यात बायको त्याची बोलत होते, हाही जोरजोऱ्यात रेस होत होता. ही अशीच ही तशीच ढमूक आणि टमूक. कसं आपल्याला जाता येते त्या घरी, आपल्याला त्याचं पटत नाही ना. नाही तर मी गेलो असतो त्या घरी पाहायला काय नाही तर. ना तर दुसऱ्या घरात पाहिल्यापेक्षा आपल्या घरातलंच पाहिलं. आपलं फाटकान दुसऱ्याला आपण कपडे नेसून राहिलो, काय फायदा आहे का. मा पोऱ्याला मला घरा आहे बाहेर दिला काढून. आणि काय सांगतो मी, काय तुझ्या काय बोलू. जाऊ दे ना त्याच्या घरात, तो पाहत बसीन, आपल्याला काय घेणं देणं आहे गड्या.
आपलं आपण पाय. पण कसं असं भांडणं गिणणं ऐकली की माणसाला वाटते काय झालं काय नाही पहा जर असं पहा. माणसाचं मन लालशी असते ना रे. आपल्याला घेणं देणं काही नसते पण कसं पहा असं ऐका बुवा असं वाटते माणसाले काय झालं काय नाही हे आतुरता असते ना माणसाले. पहिले बंद करून टाक बरं. आपल्याला काही घेणं देणं नाही कोणाचं. सध्या गेला कुकडे चुल्यात पण त्याची बायको गेली उल्यात. आपल्याला काही करायला नाही लागत. आपलं पाय आपण खायत. धंदा कसा वाढवा लागते. एका हिल्याचे 2 हिले कसे होती गिराईक कशी येतील. काय ऑफर द्यावं काय नाही हे याच्यावर विचार करणं धंद्यावर आपल्या. दुसऱ्या याच्यात काय विचार करून राहिला. बरोबर तू म्हणशील तसं बस आता विषय बन. बुडवा बुडवा तुम्हाला काय माहित आहे की नाही? हे टाकलं कोणा हा शांतारामचा साला आहे बे गगन. गगन काय म्हणतो रे काय झालं? बुडवा मा बापू जाय की नाही तो निळ्या टोपीवाला बुडा आलता. म्हणजे तो निळ्या टोपीवाला काय होतं त्याचं काय आलता तो शांतारामचा? अप्पूले म्हणे मा पोराला समजून सांग म्हणे. मा पोरगा म्हणे 24 तास फोनवरच बोलत राहते म्हणे. आयोशीन त्याचं त्या पोराचं जाऊ दे ना आपल्याला काय घेऊन दे ना. हो बापा बुडेवा त्याचा झंगळ लगेच फोनवर बोलतात पोर 24 तास. मी पाहतो ना. मी कॉलेजच्या बाहेरच बसेल असतो. पोरी कशा हातावर होळणी टाकतात अंदर फोन ठेवतात आणि चालली गुल्लू गुल्लू करे मा सोन्या मा पिल्लू असं तसं आणि पोरी बी तसेच. हाय डार्लिंग कशी आहेस काय आहेस कुठे आहेस येऊ काय? बुडबा लय चॅप्टर काम आहे त्या पोऱ्याचं झांगळ. कोणतीला पोरे बाहेर निघणार त्याच्या तोंडावरची मशीन ठेवतलो. जाऊ दे या गुगण्याला शिरीस नको घेऊ बरं. याच्या आठाने बोलेला हा काही बोलते. हो काही मनार घेऊ नको ती. त्या पोरीचं लय चिट केला लवची मुलासारखं. खरं ते चिट केलं असतात 24 तास म्हणून तर त्या तुमच्या काढल्या बुड्याला टेन्शन पडला. हा पोऱ्या काय करू राहिला काय झाला तो लक्ष राहिलं. हो रे गड्या गगन तू बोलून राहिला ना खरंच आहे. हा 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 नाही मग बाबू तुला बाप्पून बोलायला. तू बोईन वाट पाहून राहिली ना. बापून बोलायला काय जातो चाललो. शांतारामने कुकडे सापडली रो केस हे कुठून आणली का? शांतारामनं काम करायला आणला रे ढोऱ्याचं करायला आणला त्यानं. तुला गड्या हा मोबाईल पायवर गड्या तुला समजत असेल तर पायवर. मलाच काय घेणं काही समजते या मोबाईलमधलं. मला तर अजिबात समजत नाही. युट्यूबवर गाणी व्हिडिओ पाय नाही समजत नाही. आणि हा माझा घेऊन आला मोबाईल. तुला काय मोबाईल दे काय झालं मोबाईल दे गड्या हा मोबाईल चेक करणं दा आपल्याला. याच्यात काय आहे काय नाही भाषाच बदलली ना माझ्या. मला काय समजून नाही राहिलं बा. कुकडे काय जा तर काही माझ्या लक्षातच येऊन नाही राहिला मोबाईल मधलं कार्यक्रम. पाय बा तेवढं भाषा गिषा बदलून दे बा हे मला जराशी. आण पाहतो. पाय बरं गड्या लवकर. हा गड्या पाहू दे बा मला. कुठे घुसलता तू समजत नाही काय इकडे तिकडे बोटा घाला मोबाईल मध्ये. हेंबाड्या फालतू आमचे डोक्याला ताप द्यायला का तू हे द्या करून ते द्या करून. काले खुशू बापा मा काट्टीनं केलं नाही सारं काय सांगू तुले. मा तोंडानंच माहिती का बदनामी करू काय. माया नाही ना मोबाईल पोरीच आहे ना ते गोबर बदबास होऊन राहिली ना कोणाच्या मागं जाते मला हे पाय ना. आता शिवलानी स्वस्त्या करून राहिली समजते काय माहीत. बरं शिवला लवकर पाय बरं. काही शेणं काही समजत नाही यातलं काय सांगू तुले. तू तर मोठा आला बाबा माझं साऱ्या गावाचा हुशार वाटतो तुले मी. पण मी तर एवढा गदा की यातलं मला काही समजत नाही या मोबाईलमधलं. आता पुस्तकातलं यातलं त्यातलं समजते आपल्याला पण यातलं काही समजत नाही. हे आपल्या बापजींनी मी कधी पाहिलं नाही आपण ना. पण हे जाणलं आहे ना हाती पाय गळा हे आपल्याच्यानं काही मिळत नाही गळा. एखाद्या पोऱ्या घेऊन जाय तू जवान पोऱ्याचो तो तरी काही ना काही करीन यातलं. पण आपलं मला काही समजून नाही राहिलं बा यातलं. आण बा पापला घेतला दाखवतो बा. तुले काय जमून नाही राहिलं यातलं. म्हटलं बा लय हुशार असतो म्हणजे आटलं जमीन तुले पण तुला जमत नाही यातलं काही. वा हे आता नवीन निघलं ना तू न काही सांग ना तू मला खोल फिटिंग करायचं हे नाही जमत ना मला. हे आपण शिकेलच नाही ना आपल्या काळात नव्हतं हे आता आलं नाही. जेव्हा बोरायला चांगलं जमते आपल्याला नाही जमत नाही. काय गड्या एवढा हुशार माणूस तुले का आणि मोबाईल मधलं जमत नाही का तुले. कुठेही ले का तू काही ना काही काळ्या करत राहतो बा. याच्यात काळ्या करणं शिकणं मोबाईलमध्ये हे शिकून घे ना तू काय काम पडते ना. आता माझ्यासारख्याचं आडीनडीला कामात पडतो बा शिकेल असता तू तर. सामे तुझ्या तो साधा डब्बा होता ना हा मोबाईल कधी घेतला तू? अरे बाप्पा घेतला मी ना आता सारे जो अँड्रॉइड मोबाईल आहे म्हटलं आपण कुठे मागे राहता ना समजे ना आपल्याला पण डब्बू मोठं दिसलं वाई खिशात. मोबाईलची बारायला घेतला पण समजा तुमचं ध्यान पण नाही याच्यात. ना यूट्यूब लावताय ना फेसबुक लावताय ना व्हिडिओ पाहताय. आपले व्हिडिओ पाहायला नाही जात माझ्या नाही याच्यात गावठी मला समजतच नाही काही. तू माझी काय काय फोटो बोलून राहिला काय मग हे आता चेंज झालं तर होऊ दे. फोन येऊन तर येतात ना तुले दुसरं काही पाहत नाही तू याच्यात.
मग काय चेंज करून राहिला, पण काय ना काही झेमीला आहे मला असं वाटून राहिलं बा. काय काही मी खोटा बोलू बी, त्या मोबाईलमध्ये बिघाड झाला तर ते दाखवायला आणलं मी तुले. तू दिला काही लावत राहत बा, काही हेन्ना देणार का? हां, शक्य झालं का? शक्कीच माणूस आज तू पहिल्यापासून. जाऊ दे बा, गरम नको हो, जाय एखाद्या पोराला दाखव गावात. दाखव बा मा मोबाईल, फालतू माझा टाईमपास झाला का? तू थांबला आता, तुला काही समजत नाही यातलं. दाखव मा मोबाईल. हा दाखवतो बा एखाद्याला दुसऱ्याला. का माई पोपट झाला का? शिवल्या शिकून घे मोबाईलचं. हां, कोणतंही काम माणसाला आलं पाहिजे. असं हे गिरीक वापस नाही गेलो पाहिजे. कसं याचे लोक जोड करून ठेवायला लागतात ना. कोणत्याही कामात माणूस पुढे पाहिजे. आता घरी गेला की बापू पोऱ्याचा मोबाईल घेऊन चिवडतो. हां, तास शिकशील तू, हाती घेतल्याशी शिकत नाही माणूस. याचं काय अटकलं त्या मोबाईलमध्ये, ते पास लागेल मध्ये. आता गावात जरासं फिरा लागेल मुले, फिरल्यावर समजीत काय काय नाही मिळतं. घ्यायच लागेल मुले, वाज घेतल्याची जमणारच नाही. कांड्या करायला बरं मग. बळे हो भाण्याचं काय जमलं मला चांगलं चालू आहे त्याचं धाबोल. हां, करका हो, रोज भेटतात ना रे बा, कुठे ना कुठे. कधी खोलीत भेटते तर कधी उसात भेटते तर कधी पराठीत तर कधी ड्रायव्हिंगमध्ये तर कुठे तर कधी कुठे. हो, काही सुसून राहिलं नुसतं घे मार घे. अवणार बा परवा दिवशी तर मिस्तर राखून होतो लेवा खोलीवर. आकडे गेलो बोर झालं मी, घराबाहेर निघायला तयार नव्हते ते. मी चालला आलो बा, पकडला गेले मला काही घेणं नाही. हां, ते का मजा मारता जाऊन आपण तर वाद घ्यावं का मग त्याचा? ते दोघायला वाद घ्यायची सवय आहे ना. काय जाता त्याच्या मागं भाण्याच्या मागं घेणं दे ना फालतू. आपली त्याच्यासाठी आपली बदनामी. बाबू ते जर पकडले गेले ना आपले ढोंगा साल्ट उडतील. हे होते याच्यात म्हणून दोघांत जुगाड आपण दिलं जमून असं होईल ना बाबू ते. ह्या रिकाम्या फंड्यात पडलो का काय चांगलं वाटते बी, आवाज लपसत येते त्याचा. तो आवाज ऐकायला चांगलं वाटते. बरोबर देतातच तो सोबत. मजा वाटते जराची. काय करतात काय पाहायला भेटते. अनुभव येते तेवढाच आपल्याला, एक्सपिरियन्स. पण काय फायदा आहे का त्याच्यात? तो आवाज ऐकून काय होऊन राहिलं काय? आणि काय का अनुभव? पण ती गोष्ट निसर्गात दिला त्याचा अनुभव ऑटोमॅटिक येत असते बाबा. पागलपणा ना करा जो काही नको जातो त्यासोबत भाण्याबरोबर. तो व्हायला आगो त्याबरोबर मार खाता काय? त्यातून अजून पाहिलंच नाही. पाहिलं की समजून तुला कसं असते तर. हो, असा दाबते तर की बसणार रे बापा. हो, काही सरमत नाहीत ना रे तो पैसा. हो, त्याला काहीच लाजा वाटत नाही. अरे बा मी तर ती उभा तरी तो गैरा चालू चिटका चिटकी. ते हे म्हणे चीज देन, तो म्हणे नाही देत. हा म्हणे मग मला चीज देत, ते म्हणे मी नाही देत. बेकार येणार बा, काही बोलतात लेवा ते. कनेक्शन इकडे बिघडून राहिलेलं कोको फालतू ते उशे काढून राहिले बंद करा गळे होतो. पाय भाणी आला रे. काय झालं रे? कोण नाराज दिसून राहिला बा? पोरी गळा फोनच नाही उचलून राहिली. किती फोन करून राहिला मी. फोन चालू आहे पण हे काही फोनचा उत्तर नाही तिचं. काय कामात असेल ते म्हणून नाही उचलून राहिली. काय ना वेळा काल मी फोनवर बोलायला तिची माय आली. तिच्या मायनं पकडलं नक्की तुला 100%. म्हणून ते मोबाईल घेतला नाही तिच्या मायनं. म्हणून तर फोन नाही उचलून राहिले. मला जा लागते वेळा तिच्या घरी आणि पाहा लागते काय तर. अगोपणा करू नको, तिच्या घरी फरी जाऊ नको आणि फालतू जागे मार खाऊ नको. हां, येईन ते बरोबर. काढले जाईन का आता कसं 2-4 दिवस सुट्ट्या घरात अशी. हां, अगोपणा करू घरात नव्हतो ते बा. मा चित नाही लागत रे बा. मला भेटण्याशिवाय अजिबात गमत नाही. मी जातोच एकदा ट्राय करतोच. मी जातोच घरी तिच्या. मार खाशील ना बाबू, जाऊ नको तिच्या घरी. हां, तरुण डोंगर साजरा असते बरं. अंदर हात घालू नको. तेव्हा तिला भेटायला जाणं नाही. मला करमून नाही राहिलं ना. हां, मला नाही करमून राहिलं. अजिबात गमत नाही मला तिच्याशिवाय. ते पाहिजे म्हणजे पाहिजे मला. हो, मी जातो आता तिच्या घरी. अरे हो भाण्या जाऊ नको ना. येते भाण्या गोष्ट. हां, भाण्याला गमून नाही राहिला आता. भाण्याला तेच पाहिजे. भाण्या गेला आता. अगं काय खरं नाही. भाण्याचा खाते मारा आता. खरं नाही रे बा, याचा पेशा निघा. घाबरू लगा हरभरा राखण माणूस सापडून नाही राहिला बा. हां, त्या भाण्याला म्हटलं गड्या चालू गड्या, तू भाणी यायला तयार नाही गड्या. आता येते तू भाण्या. तो इकडे मजा मारून राहिला आणि तिकडे वावरात राखण येतो. काही बोलता राजा पाटील तुम्ही. थांबता मग कांदा इसने गड्या मला खबर पाहिजे होती. तो कंदील बुडा कसा माझा आलता म्हणे गड्या मा फोन घालाय वाया चालला 24 तास फोनवर बोलतो म्हणे तो. हां, त्याचा काय ना काय बजेट बसा म्हणे गळ होतो मी. तो पोऱ्या पिसाडून राहिला म्हणे. त्याचं काय भानगड ते जरासं सांगताय म्हणे तुम्ही. बा तुम्हाला सांगितलं असतं पण होईन गावात माझून. मी तर काही सांगत नाही. काय राजा पाटील काय बोलता? शांताराम भाऊ राजा आपले 24 तास कामात पडतात. तुम्ही शांताराम बोल सांगत नाही. सदा भाऊ नाहीत काय ते गावातले आपल्या. त्याच्या पोरीसोबत भाण्याचा चालू आहे. त्या दोघांचा झांगाळा. म्हणून ते 24 तास कसं फोनवर असते तो पोऱ्या. असं आहे का? सदैव पोरगी आहे की? आणि हा कंदिला पोऱ्या. शांताराम भाऊ तो पोऱ्यालाच वाया चालला. तुम्ही काही ना काय करा राजा. बजेट बसवा त्याचा.
हो त्याला काही समजून सांगा, त्यातून मग दुसरं काही करा तुम्हाला वाटेन ते. वा कामा धमाली जात नाही तो पोऱ्या. मी गेलता आता त्याला कामाला सांगेले कारगड्या हरभऱ्या राखण चाल आपल्या. तो पोऱ्या पण नाही वा आपलं नाही जमत म्हणे. हा कामाला हरभरा राखण ठेवून राहिला म्हणून तू ग्रॅज्युएट आहो म्हणे मी. सांग आता तो पोऱ्या असा बोले आणि फोनवर बोलणं चालू होतं त्याला. त्या बापा मला हे सांगेणार बा कंदील बुडा की हा पोऱ्या काहीच करत नाही म्हणे, कोणतंच काम करून राहिला भुजला पापडही फोडत नाही म्हणे. आम्हाला फोडून द्यायला लागून आला, चोरा करून राहिला, खोळा करून द्यायला लागून आला म्हणे. एवढा वेळ झाला म्हणे. पण 24 तास फोनवर असते. मग आपण विचारले म्हणते मी अभ्यास करून आलो म्हणते, ऑनलाईन अभ्यास म्हणते माय. तर भाऊ जरा असं लक्ष ठेवा बरं, नाही तर सध्याच्या हातचा आहे ढोरा मरे तर लोक मार काही ना ढोरासारखा. भांडा फुटतेच पण शांताराम भाऊ माहीत पडते सध्याले. तुम्हाला सांगतो मी 100%. हा लय गाजर लावले न खय. ठीक आहे पाहिजे मी काय तर काय करायला लागते काय नाही तर. तो भाण्या भेटू दे, मी सांगतो त्याला समजून काय तर. मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा. नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा.